मिलिया आणि सामखीळ याच्यामध्ये पेशंट्स कन्फ्यूज होतात. बट सामखीळ म्हणजे वॉर्ड्स हे आणि मिलिया ह्याच्यामध्ये साम्य नाही आहे, कारण मिलिया स्मूथ आणि पांढरे असतात. वॉर्ड्स मात्र खरखरीत आणि उठावदार असतात, जरी ते मिलियाच्या कलरचे वाटले तरीही, कारण वॉर्ड्स हे HPV व्हायरसमुळे होत असतात आणि हे मात्र मिलिया मात्र केरॅटिन आणि डेड सेल्समुळे, मोस्टली तर केरॅटिनमुळे होत असतं. ह्याच्यामध्ये तुम्ही काय लावू शकता? एखादं जेंटल नॉन कोमॅटोजेनिक मॉइश्चरायझर तुम्ही यूज करू शकता, किंवा दिवसा SPF 30+ सनस्क्रीन लावू शकता. याच्यामध्ये स्क्विझिंग किंवा स्क्रबिंग किंवा सुईने जोरात घासून टोचून सुईने ते काढणं हे मात्र टाळा. काय खावं? मिलियामध्ये हे रिमूव्ह करण्यासाठी स्पेसिफिक असं कोणतंही डाएट नाही आहे, पण ओव्हरऑल तुमची स्किन हेल्दी राहावी यासाठी तुम्ही भाज्या, फळं, कडधान्य, डाळी, नट्स आणि सीड्स ह्याचा समतोल राखून एक बॅलन्स्ड आहार, बॅलन्स्ड डाएट घेऊ शकता आणि पुरेसं पाणी प्या. भरपूर हायड्रेटेड राहा. काय टाळावं? खूप हेवी मेकअप प्रॉडक्ट्स, स्किन केअरचे प्रॉडक्ट्स, त्वचेवर जोरात स्क्रबिंग करणं, मिलिया दाबून काढणं, सुईने टोचून काढणं हे मात्र अवॉइड करा. तर होमिओपॅथीमध्ये जसं वॉर्ड्ससाठी मेडिसिन्स आहेत, तसं मिलियासाठी सुद्धा उपचार खूप चांगले आहेत आणि ह्याच्यासाठी तुम्ही होमिओपॅथिक मेडिसिन सेफली यूज करू शकता, जसं की थुजा आहे, अँटिम क्रूड आहे. बट होमिओपॅथीमध्ये होमिओपॅथिक कन्सल्टंटच्या सल्ल्याने मेडिसिन घेऊन इंडिव्हिज्युअलायझेशनच्या प्रोसेस थ्रू, म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळं मेडिसिन असतं, त्या क्रायटेरियानुसार जर तुम्ही मेडिसिन घेतलं तर तुमच्या मिलियामध्ये भरपूर सुधारणा तुम्हाला बघायला मिळू शकते. बहुतेक वेळा हे हार्मलेस असतात, पण ते जर कायम राहिले किंवा त्रासदायक वाटले तर मात्र तुम्ही डॉक्टरला नक्कीच कन्सल्ट करा.